तुमचं शरीर रोज तुमच्याशी काहीतरी बोलत असतं, पण तुम्ही खरंच त्याचं ऐकता का? आजचं हे ध्यान तुमच्या शरीराशी तुमचं जे काही नातं आहे ते बदलून टाकणार आहे आणि तुमचं आरोग्यही. मेडिटेशनला सुरुवात करूया. जिथे कुठे बसला असाल तिथे व्यवस्थित बसून घ्या. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि अगदी हळूवार सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. घेत असलेल्या श्वासाबरोबर एक चैतन्य शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि सोडत असलेल्या श्वासाबरोबर पूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. सोडत असलेल्या श्वासाबरोबर मनातील सर्व ताणतणाव, चिंता, काळजी, दुःख, वेदना सगळं काही दूर निघून जात आहे अशी कल्पना करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू मनातील विचार शांत होत आहेत. मन शांत होत आहे. आज आपण आपल्या शरीराशी संवाद साधणार आहोत. तुमचं शरीर म्हणजे फक्त मांस आणि हाडांचा गोळा नाहीये, तर तुमचं शरीर म्हणजे एक जिवंत, जागरूक, प्रेमळ असं तुमचं स्वतःचं अस्तित्व आहे. तुमचं शरीर तुमचं ऐकतं, तुमच्यावर प्रेम करतं आणि सतत तुमची काळजी घेतं. आता मनात म्हणा की मी माझ्या शरीराकडून येणारे सगळे संदेश लक्षपूर्वक ऐकते. तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. शरीरामध्ये कुठे ताण आहे, कुठे वेदना आहेत, कुठे छान हलकं वाटतंय, त्याकडे लक्ष द्या. तुमचं शरीर तुमच्याशी बोलत आहे. तुमचं शरीर तुमच्या अंतर्मनाचा आरसा आहे. तुमचे विचार, तुमचे शब्द, तुमच्या भावना प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत आहेत. स्वतःला विचारा की मी माझ्या शरीराची काळजी घेते का? मी माझ्या शरीराशी कसं वागते? मी माझ्या शरीरावर प्रेम करते का? स्वतःला सांगा. तुमच्या शरीराला प्रेमाने आलिंगन द्या. मनातल्या मनात. आणि शरीराला सांगा, मी माझ्या शरीरावर मनपूर्वक प्रेम करते. आता प्रत्येक वाक्य शांतपणे, प्रेमळ भावनेने, जणू काही तुम्ही शरीराशी बोलत आहात अशा पद्धतीने म्हणा. मी माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीवर प्रेम करते. जे अन्न माझ्या शरीरासाठी सुयोग्य, हितकारक, आरोग्यदायी आहे ते मी खूप आनंदाने आणि चवीने खाते. असं खाणंच मला आवडतं आणि मी त्याची मजा चाखते. मी माझ्या आरोग्याला ज्या काही गोष्टी हितकारक आहेत अशाच गोष्टींची निवड करते. मला स्वतःबद्दल अतिशय आदर वाटतो.
आरोग्यपूर्ण अशा वृद्धत्वाची मी अपेक्षा करते, कारण मी आता माझ्या शरीराची प्रेमाने काळजी घेत आहे. माझं आरोग्य अधिकाधिक सुधारण्याचे नवनवीन मार्ग मी सतत शोधत धुंडाळत असते. मी प्रत्येक पातळीवर शरीराला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते सर्व काही देऊन मी माझं शरीर आरोग्याच्या उच्चतम पातळीवर आणत राहते. आजारातून, वेदनेतून बरं होणं आपोआप घडतं. मी माझ्या मनातील चुकीच्या विचारांचा अडथळा बाजूला करते आणि माझ्या शरीराच्या अपार संजीवक बुद्धीला आवाहन करून स्वास्थ्य परत आणण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या होऊ देते. माझं शरीर मला सतत हील करत आहे. मी माझ्या शरीराच्या नैसर्गिक बुद्धीवर विश्वास ठेवते. माझ्यापाशी खास पालक असा देवदूत आहे. मला नेहमी आणि सातत्याने दैवी वैश्विक शक्तीचं मार्गदर्शन आणि संरक्षण मिळतं. संपूर्ण परिपूर्ण आरोग्य हा माझा दैवी हक्क आहे आणि आता मी त्याची मागणी करत आहे. माझ्या आरोग्यपूर्ण, निरोगी, स्वस्थ शरीरासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. मी जगण्यावर आणि जीवनावर अतिशय मनापासून प्रेम करते. माझ्या खाण्याच्या सवयींवर मी आणि फक्त मीच नियंत्रण ठेवू शकते. मी ठरवलं तर एखादी विशिष्ट गोष्ट खाण्यापासून मी स्वतःला रोखू शकते. पाणी हे माझं अत्यंत आवडतं पेय आहे. मी माझं शरीर स्वच्छ, निरोगी ठेवण्यासाठी खूप पाणी पिते. माझं मन आनंददायी विचारांनी भरून टाकणं, समृद्ध करणं हा आरोग्याकडे नेणारा सर्वाधिक सोपा मार्ग आहे. माझं माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीवर प्रेम आहे. मी माझ्या आरोग्याला हितकारक अशाच गोष्टींची निवड करते. मला स्वतःबद्दल आदर वाटतो. मी जुने विचार आणि गैरसमज सोडून देते. मी बदल स्वीकारते. संपूर्ण आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कल्पना करा, एक प्रकाश, एक शांत, उबदार हीलिंग लाईट तुमच्या डोक्यापासून सुरू होत आहे आणि हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये तो प्रकाश पसरत आहे. प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव पूर्णपणे हीलिंग एनर्जीने भरलेला आहे. स्वतःला सांगा, माझं शरीर माझं घर आहे आणि मी त्यावर प्रेम करते. मी निरोगी आहे. मी सुरक्षित आहे. मी संपूर्ण आहे. हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक खोल श्वास घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडा. सावकाशपणे दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून हातांचे तळवे डोळ्यावर ठेवा आणि बाहेरच्या प्रकाशाचा अनुभव घ्या. सावकाश डोळे उघडा. जर तुम्हाला हे मेडिटेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. त्यांना शेअर करा ज्या व्यक्तीला या हीलिंगची गरज आहे. कमेंटमध्ये लिहा, मी माझ्या शरीरावर प्रेम करते. आणि अशाच पॉवरफुल मेडिटेशनसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा.